माझ्या सर्व मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागच्या एक व्हिडिओ गेला त्यामध्ये मी तुम्हाला कृष्ण कमळाच्या झाडाविषयी माहिती सांगितली. तर कृष्ण कमळाचं जे फूल आहे त्याविषयी मी माझ्या चॅनलला म्हणजे तो व्हिडिओ टाकल्यावर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. त्यामुळे मी तुम्हाला आता ब्रह्मकमळाविषयी माहिती सांगणार आहे मैत्रिणींनो. तर आज असा विषय आहे मैत्रिणींनो, माझ्याकडे काही एवढं मोठं झाड नाही आहे ब्रह्मकमळाचं, पण मी लावलेलं आहे. त्याविषयी तुम्हाला माहिती सांगते. कारण की त्याला 3-4 वर्ष झाले आमच्याकडे थोडंसं काम चालू होतं, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, मोठं झालं आणि थोडंसं जळून गेलं. त्यानंतर त्याच्या कुंड्या 2 वेळा ट्रान्सफर केल्या, त्याच्यामुळे थोडासा त्याच्यावर प्रभाव पडला. मोठं झाल्यावरही ते कुजून गेलं होतं, पण ते एका पानामुळे एका थोड्याशा त्याच्यामुळे ते वाचलं. हे झाड जगते तितक्या लवकर आणि मरते तितक्या फास्टमध्ये. याला खूप म्हणजे पाणी कमी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की एकदम म्हणजे सावलीमध्ये पाहिजे हे झाड. सहसा आणि कमी पाण्याने याच्यातली माती जी आहे मैत्रिणी नव्हती एकदम अशी मोकळी भुसभुशीत पाहिजे. अशी कधीच अशी नेहमी चिकट मातीमध्ये हे झाड राहत नाही. या झाडाची बघू शकता तुम्ही, ही एक फांदी जरी लावली अशी कापून पान तरी ते झाड जगते, याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर आता वास्तुशास्त्र अनुसार आपण याचं महत्त्व पाहू. त्यानंतर आपण याच्या पानांचं काय महत्त्व आहे ते पाहू आणि याच्या फुलाचं काय महत्त्व आहे. भगवान शिवांना हे सर्वात जास्त प्रिय फूल आहे मैत्रिणींनो ब्रह्मकमळाचं. तर त्याच्यामागचं कारण पण मी तुम्हाला सांगते, स्टोरी आहे त्याच्यामागे. म्हणून ब्रह्मकमळाचं फूल भगवान शिवांना खूप प्रिय आहे. आणि ब्रह्मकमळाच्या फुलापासून मोहिनी तिलक पण बनवले जाते मैत्रिणींनो. तर तुम्हाला सांगते मी की कशा प्रकारे हे ब्रह्मकमळाचं फुलाचं महत्त्व आहे. म्हणजे शिवजींना सर्वात आवडतं फूल म्हणजे ब्रह्मकमळाचं फूल. तर त्याच्यामागचं कारण असं आहे मैत्रिणींनो, ब्रह्मकमळाच्या फुला म्हणजे झाड जे आहे आपण घराच्या आग्नेय दिशेने जर लावलं तर ते सकारात्मक ऊर्जा प्रदान करते घरामध्ये. आणि विशेषतः म्हणजे घराच्या एंट्री गेटच्या समोरही लावलं तुम्ही तर तिच्या एरिया डायरेक्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता. सकारात्मक ऊर्जा त्याच्यामध्ये खेचून आणण्याची म्हणजे पॉवर आहे. एवढं हे ब्रह्मकमळ आहे मैत्रिणींनो, याचा पॉवर एवढा आहे. सहसा हे फूल जे आहे उत्तराखंडमध्ये येणारे फुलं आहे ब्रह्मकमळाचे. आणि दुसरी गोष्ट, थंड वातावरण पाहिजे या फुलांना, तर ते त्या भागात हे सगळ्यात जास्त प्रमाण या फुलांचं आहे. आता तसं नर्सरीमध्ये बऱ्याच ठिकाणी ॲमेझॉनवर ऑनलाईनवर पण याची रोपं छोटे छोटे मिळून जातात. रोपांचं काही हे नाही, याचं पान कट केलं आणि लावलं तरी म्हणजे झाड जगते म्हणजे जगतेच. मीच खूप वेळा हा लावलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. तर बघू शकता तुम्ही, याला अशी एक म्हणजे पाने येतात, त्यानंतर छोटे छोटे असे पानं, एकाच ब्रँचला छोटे छोटे पानं येतात. तर अशा प्रकारे दांड्या येतात. हे बघू शकता 3-4 अशा फैललेल्या आहे याच्यामध्ये. त्यानंतर मैत्रिणींना आता आपण पाहणार आहे ब्रह्मकमळाचं महत्त्व काय आहे शिवजींना. तर एक असा जप होता की त्या जपाला ब्रह्मकमळाचं म्हणजे आपल्या साध्या कमळाचे फुलं वाहले होते. म्हणजे जे आपल्या चिखलामध्ये येतात त्या कमळाचे फुलं शिवजींना भगवान विष्णूंनी वाहले होते. 1000 सहस्त्र फुलं त्यांना व्हायचे होते. तर म्हणजे त्यांचाही कुठलं तरी एक हे होता की मला यांना 1000 सहस्त्र फुलं शिवजींना व्हायचे मैत्रिणींनो. असं करता करता मैत्रिणींनो पूर्ण फुलं वाहणं झाले, पण एक जे आहे ते कमळाचं फूल कमी पडलं. तर मग आता भगवान विष्णूंना खूप म्हणजे विचार आला. पूजेतून उठताही नव्हतं येत, काय करतील ते, आणि कोणाला सांगू पण नव्हते शकत. त्यांचं ते पूर्ण फुलं वाहलेले आहे ते पूर्ण वाया गेले असते मैत्रिणींनो. तर मग त्यांनी एक ब्रह्मदेवाला आवाहन केलं. ब्रह्मदेव म्हणजे पूर्ण सृष्टीचे रचना करते. मग त्यांनी ब्रह्मदेवाचं आवाहन केलं की माझ्याच्यानी अशी अशी चूक झालेली आहे शिवजींना पूजा करताना. तर त्यांनी भगवान विष्णूंना सांगितलं, अरे तुझ्या नेत्रांनाच ब्रह्मकमळ म्हणून नाव दिलेलं आहे, तुझं नेत्र काढून तू भगवान शंकरांपुढे वाहा असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे भगवान शंकर खूप प्रसन्न झाले. तर ब्रह्मकमळ म्हणजे हे आपलं भगवान विष्णूंच्या नेत्रांना ब्रह्मकमळ हे नाव दिलेलं आहे ब्रह्माजींनी. तर खूप अत्यंत म्हणजे त्यांच्या प्रत्येक अवयवामध्ये प्रत्येक कमळ वेगवेगळ्या प्रकारचे आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, कृष्ण कमळ आहे, ब्रह्मकमळ आहे, आणखीन एक आपलं साधं कमळ आहे, त्याच्याही मध्ये एक आणखीन एक असे खूप खूप वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर मैत्रिणींनो, म्हणून या ब्रह्मकमळाचं शिवजींच्या पूजेला सर्वात जास्त महत्त्व आलेलं आहे. त्यानंतर वास्तुशास्त्रानुसारही या ब्रह्मकमळाला महत्त्व आहे. त्यासाठी हे एक तरी झाड तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा. याच्या मागची ही स्टोरी आहे. म्हणून हे अत्यंत शिवजींना प्रिय असलेलं आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, मी आता तुम्हाला सांगते की या ब्रह्मकमळापासून मोहिनी तिलक कसं बनवायचं. मोहिनी तिलक म्हणजे त्याचा अर्थ असा नाही आहे मोहिनी तिलक म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही वशमध्ये करणार, हा बिलकुल अर्थ नाही आहे मोहिनी तिलकचा. मोहिनी तिलकचा अर्थ असा आहे की तुमच्यावर देवाची दृष्टी राहणं. या ब्रह्मकमळाच्या मोहिनी तिलकचं सांगत आहे मैत्रिणींनो. तुमच्यावर देवाची दृष्टी सदैव कॅच करत राहणं, त्याचा अर्थ आहे मोहिनी तिलक.
तर याचं मोहिनी तिलक फक्त स्पेशली भक्तांसाठीच केलं जाते, की जो शिवजीचा भक्त आहे आणि शिवजी पूर्ण ब्रह्मांडाच्याकडे लक्ष देतात, हे तुम्हालाही माहीत आहे. कणाकणात शिवजीची महिमा आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे शिवजीची शक्ती आहे ती आकर्षण होण्यासाठी, आपल्याकडे पाहण्यासाठी आपण या ब्रह्मकमळाचं मोहिनी तिलक कसं करायचं मी तुम्हाला ते सांगते. शिव आणि शक्ती मिळून मोहिनी तिलक तयार होते मैत्रिणींनो. तर हे भगवान शंकरांना जे फूल वाहलेलं आहे ब्रह्मकमळाला फुलंही रात्रीच उगवतात, त्यांची पूजा पण केली जाते. त्यानंतर तेच फूल तुम्ही भगवानांना वाहायचं आहे आणि ते फूल वाहणं झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या फुलाची जी दांडी उरते, कारण की या ब्रह्मकमळाच्या फुलांना बऱ्याच अशा तिरपट अशी दांडी असते, या फुलांना बरीच मोठी दांडी राहते. तर त्या फुलाची दांडी आणि विशेषतः म्हणजे कामाख्या मातेचं पठार आहे मैत्रिणींनो. तिथं देवीला 5 दिवस रजस्वला होते, तुम्हाला सर्वांना माहीत आहे कामाख्या मातेला. तर तिथं जी आहे ती माती पठारावरची लाल कलरची माती आहे. ते 5 दिवस झाल्यानंतर आपल्याला ती माती आणायची आहे आणि ती माती आणि मोहिनी तिलक नावाचं गंध विकत मिळते ते. आणि त्याच्यानंतर मैत्रिणींनो तुम्हाला थोडंसं अत्तर, गुलाबजल आणि त्यानंतर याची जी आपण भगवान शंकरांना फूल वाहलं होतं त्याची असं मिक्स करून तुम्हाला पहिलं शिवजी नंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला हे मोहिनी तिलक करायचं आहे, की जेणेकरून देवाची पॉझिटिव्हिटी आपल्यावर पडली पाहिजे, आपल्यावर पडली पाहिजे. त्यांच्या पॉझिटिव्हिटीमुळे आपल्या शरीरामध्ये कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी राहत नाही. म्हणजे देवाला आपण मोहित करून राहिलो स्वतः, हा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ खराब नाही आहे. मोहिनी तिलक म्हणजे काही लोक समजतात की आपण जे सांगितलं तोच तो व्यक्ती ऐकते, असा बिलकुल अर्थ नाही आहे. म्हणजे आपल्या शरीरावर पॉझिटिव्हिटी राहावी, कारण की ते शिवजींना वाहलेलं फुल आहे, त्याच्यामध्ये तर खूप भयंकर पॉवर असते. तर आपण एवढे म्हणजे असं आहे की आपल्याला एकही फूल भेटणं खूप कठीण आहे. ब्रह्मकमळाला लवकर फुलं येत नाही, आले तर खूप सारे येतात की भयंकर, आणि नाही आलं तर 12-12 वर्ष पण येत नाही, 5 वर्ष येत नाही, आणि आले तर 1 वर्षात येतात, असं या फुलाचं आहे मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे ब्रह्मकमळाची माहिती आणि मोहिनी तिलकची माहिती हे तुम्हाला मी सांगितलेली आहे, की ती मोहिनी तिलक आपण देवासाठी लावतो, की देवाची जेणेकरून नजर आपल्यावर पडावी. आपण काय आहे, कणाकणामध्ये शिवजी आहे, त्याच्या पुढे आपण काहीच नाही, शून्य आहे देवापुढे. त्याच्यामुळे म्हणजे आपण हे भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा एक हा हे आहे. म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजे कामाख्या माता ही शक्ती आहे आणि शिव या दोघांचं मिलन करून मोहिनी तिलक तयार होतं. तर ते सांगितलं मी कशा प्रकारे तयार करायचं आहे. मोहिनी तिलक नावाची गंधकची बॉटल पण मिळते आणि ते घरी आणायचं आणि या फुलाच्या दांडीने पूर्ण मिक्स करायचं, असं घासायचं, थोडंसं त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं. मी तुम्हाला सांगितलं की आता डबल परत तेच ते सांगून काही फायदा नाही आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला ब्रह्मकमळाचं महत्त्व सांगितलं, घरात पॉझिटिव्हिटी आणते. त्यानंतर मी तिनं मेडिकलमध्ये यामध्ये हे शरीरातल्या टॉक्सिक बाहेर काढते. याचा ज्यूस घेतला जातो मित्रांनो, याच्या पानांचा ज्यूस शरीरामध्ये जे आपल्या एस्ट्रोटॉक्सिक असते ते पूर्ण बाहेर काढण्याचं काम याच्यामध्ये असते. म्हणजे खूप प्रभावशाली आहे. मेडिकलमध्ये पण याचा खूप उपयोग केला जातो. त्यानंतर औषधांमध्ये तर हमखास या पानांचा उपयोग केला जातो. तर हे सगळ्यात जास्त प्रमाणाचं उत्तराखंडमध्ये. तर हेच मला सांगण्यासाठी की एक ब्रह्मकमळाचं झाड तुम्ही यावर्षी पावसाळ्यात लावा आणि त्याला फुलं आल्यावर तर खूपच खुश होणार आहे. कारण की आता माझं आता वाढायला लागलं तर मला थोडंसं बरं वाटत आहे की अरे बापरे आपलं वाढून राहिलं. आता या पावसाळ्यात बरंच मोठं होणार आहे. आता त्याला बदलायचं काम नाही, माझ्याकडे काम चालू होतं त्याच्यामुळे खूप वेळा बदलावं लागलं ते मला. तर अशा प्रकारे ब्रह्मकमळाची मैत्रिणींना माहिती आहे. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.